आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। कल्याण लोकसभेमध्ये शिवसेना ठाकरे गटाची मोर्चे बांधणी, कल्याणमधील कार्यकर्त्यांची आढावा बैठक, रखडलेल्या पदाच्या नियुक्त्या करत लोकसभेची तयारी। मुंबईतील काही भागात सोमवारी पाणी कपात करण्यात येणार, मलबार हिल जलाशयाच्या पुनर्बांधणीसाठी तज्ञ मंडळी जलाशयाची अंतर्गत पाहणी करणार। मुंबईत वाढणारं प्रदूषण रोखण्यासाठी पालिका दिल्लीच्या धर्तीवर कृत्रिम पाऊस पाडणार, पालिकेनं ग्लोबल निविदा मागवल्या असल्यामुळे स्वारस्य अभिरुचीसाठी आणखीन 1 आठवड्याची मुदतवाढ। पाणी टंचाईमुळे नाशिक जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच डिसेंबर महिन्यामध्ये 116 टँकरद्वारे पाणी पुरवठा, येवला तालुक्यामध्ये सर्वाधिक 45 गावं, 15 वाड्यांना पाणी पुरवठा, उन्हाळ्यामध्ये पाणी प्रश्न गंभीर होण्याची चिंता। पुण्याच्या इंदापूरमधल्या उजनीची पाणी पातळी घटली, डिसेंबरच्या मध्यावर उजनीमध्ये केवळ 12 टीएमसी जिवंत पाणी साठा, शेतकऱ्यांना उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच करावा लागणार पाणी टंचाईचा सामना। कोल्हापूर तिरुपती थेट विमान सेवा आजपासून बंद, प्रवासी संख्या अपुरी असल्याचं कारण देत विमान कंपनीची सेवा केली बंद। कोस्टल रोडच्या दक्षिण भागाचं 82.51% काम पूर्ण, मुंबईतील वाहतुकीला वेग देणारा महत्वाकांक्षी प्रकल्प लवकरच सुरू होणार। कोकणातील 20 बंदरं सुरक्षित होणार, कोकणातील बंदरे सुरक्षेच्या दृष्टीनं अतिसंवेदनशील असल्याचा नौदलाचा अहवाल।